वरळी येथील मेट्रो स्थानकात पाणी झाल्याचं पाहायला मिळालं। विशेष म्हणजे मेट्रो 3च्या मुंबई सेंट्रल ते वरळी या 3.55 किलोमीटरचं काम तुर्किश कंपनी डोगस आणि सोमा एंटरप्राइजेसला 3000 कोटींचं कंत्राट या कामासाठी देण्यात आलं। डोगस ही तुर्किश कंपनी असून भारत-पाकिस्तान तणावादरम्यान तुर्कीनं पाकिस्तानला पाठिंबा दिला। त्यानंतर देशभरात तुर्किश कंपनी विरोधात वातावरण आहे। दरम्यानच्या काळात आता विमानतळ ग्राउंड हँडलिंग कंपनी सेलेबीला BCASने आता एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडियाचं काम थांबवण्याचे आदेश दिले होते। त्याला आता मुंबई हायकोर्टानं काल स्थगिती दिली। मात्र वरळीतील एक्वा मेट्रोची झालेली दाणादाण पाहता आणि पाकिस्तानला उघड समर्थन करणाऱ्या तुर्किश कंपनी डोगसला देण्यात आलंय। काम दिलं तेव्हा तुर्कीचा पाकिस्तानला पाठिंबा नव्हता। मात्र आता या सर्व घडामोडींनंतर पाकिस्तानला मदत करणाऱ्या देशातील कंपन्यांना भारतातील मोठमोठी कामं देणं कितपत योग्य आहे असा सवाल आता विरोधक करतायत। त्याचबरोबर आता वरळीत स्थानकात जर प्रवाशांची मोठी गर्दी असती तर मोठा अनर्थ घडला असता। त्यामुळे आता डोगस या कंपनीवर काय कारवाई होणार असा सवालही विरोधक उपस्थित करतायत। त्याचबरोबर डोगस कंपनीकडून नुकसान भरपाई घेण्यात येणार का आणि त्यांचं कंत्राट रद्द होईल का असा सवालही आता विरोधक करतायत। आता या प्रकरणी मेट्रो प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधलाय। काय म्हणालेत आपण पाहूया। 3.5 वर्षापेक्षा जास्त काळ मुंबईची सत्ता कोणाकडे आहे? एकनाथ शिंदे फडणवीसांकडे आहे ना। जनतेला काल बुडवलं। मेट्रो मोठा गाजावाजा करून मेट्रो बुलेट ट्रेन अमुक तमुक काल हजारो कोटी रुपये पाण्यात बुडाले जनतेचे। याला जबाबदार कोण आहे? त्या संबंधितांचा राजीनामा घेतला पाहिजे ही मेट्रो बुडाल्याबद्दल आणि ज्यांनी घाई केली त्याबद्दल। फक्त श्रेयवाद क्रेडिट वॉर याच्यासाठी ही सगळ्या कामांची घाईघाईनं उद्घाटनं केली जातात आणि सगळं कोसळलं की मग आमच्यावरती खापर फोडतात। मेट्रोची कामं आम्ही नाही केली, हे सगळे गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत तिकडे। आता सुद्धा मुंबईतून मुंबई महानगरपालिकेची 3 मोठी कॉन्ट्रॅक्ट्स 4,500 कोटीची अहमदाबादच्या ठेकेदारांना देण्यासाठी काही नियम बदलले जात आहेत। त्याचा खुलासा मी उद्या करेन। काम जवळजवळ कशा लोकांना सुविधा देणं ही सरकारची जबाबदारी असते आणि काम जवळजवळ 99% पूर्ण झालं होतं। थोड्याफार प्रमाणात प्रत्येक ठिकाणी थोड्याफार कामं जर शिल्लक असेल आणि त्याचं उद्घाटन नाही झालं तरी लोक आदळआपट करतात, बोंबाबोंब करतात। थोडंसं काम बाकी होतं पण कुणाला कल्पना होती की पाऊस 15 ते 20 दिवस लवकरच येणार, त्यामुळे ही दुर्घटना घडली। पण लवकरात लवकर प्रवाशांना कशा सुविधा देता येईल यासाठी मेट्रो प्रयत्न करते आणि त्या माध्यमातून आज आणि उद्या 2 दिवसामध्ये सगळी स्वच्छता होऊन लोकांना प्रवाशांना जी सुविधा देता येईल त्या सुविधा मेट्रोच्या माध्यमातून मिळणार आहे। टर्कीचा जो विषय झाला, पाकिस्तानला त्यांनी जी मदत केली ती आता ही 15-20 दिवसापूर्वीची घटना आहे। त्यामुळे कंत्राट हे अगोदर दिलं गेलं होतं, परंतु मला वाटतं ह्यापुढे आता टर्कीशी कुठल्याही पद्धतीचा करार किंवा त्या टर्की देशाशी संबंधित असलेले कुठलेही व्यवहार होणार नाहीत असा आमचा तरी विश्वास आहे। ही काही सुविधा काही दिवसांपूर्वी मी देखील स्वतः मेट्रोने प्रवास करत असताना अंडरग्राउंड मेट्रोमध्ये मी देखील त्याविषयी प्रवास केला। ज्या काही सुविधा आपण तिथे उभ्या केलेल्या आहेत त्या टॉप क्लास आहेत, त्या अतिशय चांगल्या आहेत, तिथे कुठेही तक्रारीचं कारण नाही। जे काही वरळी स्टेशनवरती जे काही घटना घडलेली आहे नक्कीच त्या पर्टिक्युलर त्या बाबतीने काही विषय राहिले असतील, परंतु मला वाटतं मेट्रोची सुविधा ही मुंबईमध्ये जी उपलब्ध करून दिलेली आहे ती अतिशय टॉप क्लास आहे। या प्रकरणी आम्ही काही राजकीय प्रतिक्रिया जाणून घेतल्यात, आपण ऐकूयात। 17 दिवस त्याला उद्घाटन होत नाही आणि असा मेट्रोचा एवढा महत्वाकांक्षी प्रकल्प, या प्रकल्पाची कालची अवस्था मेट्रोने प्रवास करावा की होडीने प्रवास करावा अशी होते। हे इथल्या शासनकर्त्यांचं नुसतं अपयश नाही तर मेट्रोमुळे एकूण शासनकर्त्यांचा कारभार कसा आहे त्याचे धिंदवडे निघालेले आहेत आणि ते महाराष्ट्राने बघितलेले आहेत। पण मुद्दा असा आहे की इतकं बोगस काम करणारी जी कंपनी आहे, विशेषतः ती तुर्कस्तानची कंपनी, म्हणजे नितेश राणे किंवा एकूण यांचे जे कोणी सो कॉल्ड स्वतःला स्वयंघोषित हिंदुत्ववादी आहे ते इथल्या भारतीय असणाऱ्या छोट्या मुस्लिम व्यापाऱ्यांना नो दिंडी नो बिझनेसचे हॅशटॅग चालवत राहतात, इथल्या लोकांना त्रास देतात। पण हेच लोक थेट पाकिस्तान मुलकाला ज्याने पाठिंबा दिलाय त्या तुर्कस्तानशी यांचा व्यापार चालतो। जरूर जगात दुसरी कुठली कंपनीच नव्हती हे काम करायला। मला वाटतं या सगळ्यांच्या संबंधाने सरकारने मेट्रोचं ऑडिटही सांगणं गरजेचं आहे आणि मेट्रोच्या संबंधाने जाहीरपणे लोकांच्या समोर येऊन
त्याची उत्तरं देणं सुद्धा गरजेचं आहे. मला खरंच खूप आश्चर्य वाटतंय की एकदम तुर्कस्तान कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्या इतकं काय झालं होतं. भले तेव्हा तुमचे काही वाईट तुम्हाला माहिती नसेल की तुर्कस्तान पाकिस्तानची मदत करते, पण आता तर तुम्हाला समजलंय ना, मग तुम्ही यांच्यावरती काय ऍक्शन घेणार. आणि खरं तर हे काही ऍक्शन घेऊ शकत नाही, कारण आता 3,000 कोटी जर देऊन झाले असतील तर आता तुम्ही तुमच्या हातात काय राहिलंय तुम्ही सांगा ना. कालचा पाऊस झाला म्हणून यांची पोलखोल झाली आणि म्हणून लोकशाही सारखं चॅनल इथपर्यंत पोहोचलं की ही डोगस कंपनी आहे तुर्कस्तानची आणि ॲक्वालँड मेट्रोचं काम यांना दिलं होतं. मला तर वाटतं ह्याची सगळ्याची मेट्रोची जबाबदारी ज्या भिडे मॅडमवर होती त्या भिडे मॅडमचा तुम्ही इंटरव्ह्यू घेतला पाहिजे आणि याचं सगळं स्पष्टीकरण त्या करू शकतील. हा प्रोजेक्ट कंप्लीट झालेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मोठ्या थाटामाटामध्ये घेऊन याचं उद्घाटन केलं. मग ही जबाबदारी सरकारची नाही आहे का की एका पावसामध्ये जर ही परिस्थिती असेल आणि मग मेट्रोचे अधिकारी सांगतात किंवा एक भिंत कोसळली म्हणून एवढं पाणी झालं. अरे उद्या समजा दुर्दैवाने याही पेक्षा मोठा पाऊस किंवा अजून काही डिझास्टर असला किंवा आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गाड्या जातात, ट्रेन जातात, मेट्रो जातील, उद्या ते हादरे बसून जर झालं असतं तर मग काय अवस्था झाली असती. त्याची जबाबदारी ही टाळता येणार नाही. निवळ कॉन्ट्रॅक्टरवरती दोष देऊन चालणार नाही. तर कॉन्ट्रॅक्टरचा दोष तर आहेतच आहेत, पण त्याच्यावरती विजिलन्स ठेवणारे लोक कुठे झोपले होते. मग का एवढी घाईघाईने तुम्ही लोकांनी उद्घाटन केलं. आणि खरं तर हा प्रोजेक्ट खूप अगोदर व्हायला पाहिजे होता, टाइमलाईन मध्ये झालं नाही. हे जे फक्त दर वाढवण्याचा पाप या लोकांनी केलेलं आहे जेणेकरून व कॉन्ट्रॅक्टरना फायदा होईल आणि त्यांना मलिदा मिळेल. हा एवढंच या निमित्ताने दिसतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.